म्युच्युअल फंड मधील एनएव्ही व्हॅल्यू बद्दल अनेकांचा गैरसमज असतो. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या लक्षात येईल की नेमकी कोणती गैरसमजूत आहे लोकांच्या मध्ये. ठीक आहे, तर पहा, एनएव्ही व्हॅल्यू म्हणजे नेट असेट व्हॅल्यू म्हणजे त्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये एकत्रितरित्या आलेली रक्कम किती आहे ते थोडक्यात त्या एनएव्ही वरती कळतं. आणि जास्ती एनएव्ही म्हटलं तर फायद्याचं आणि लो एनएव्ही म्हटलं तर तोट्याचं असं अनेकांना वाटतं. मित्रांनो, तसं नाही आहे. कोणताही म्युच्युअल फंड जर सुरुवात करायची असेल तर ते 10 रुपये एनएव्ही पासून सुरुवात होते आणि वाढत 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 जाते. जसं जसं त्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये जास्ती फंड्स येतो तर त्याची व्हॅल्यू वाढत जाते. आज जर तुम्ही पाहिलं एचडीएफसी फ्लेक्सी कॅपचं 2200 पेक्षा जास्ती एनएव्ही आहे. आणि काही जे सुरुवात केलेले आहे जे नवीन फंड्स आहेत त्यांचे 10 रुपयांचं आहे. मग 2200 वाला चांगला आणि 10 रुपये वाला खराब असं नाही म्युच्युअल फंडच्या बाबतीत करतायत की जे स्टॉकच्या बाबतीत करता येतं. म्हणजे पेनी स्टॉक्स किंवा ज्याच्या स्टॉकची व्हॅल्यू कमी आहे तो त्याचं फंडामेंटल थोडस प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि ज्याचं व्हॅल्यू चांगली आहे ते खूप चांगले स्टॉक्स आहेत असं हे स्टॉकच्या बाबतीत होतं. पण इथं म्युच्युअल फंड मध्ये तसं नाही आहे. तुम्ही 10 रुपयाच्या एनएव्ही पासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकताय किंवा 2200 पासून म्हणजे हायएस्ट एनएव्हीच्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकताय. तुमचा परतावा जो ठरतो तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेल्या तारखेपासून तुम्ही किती वेळ त्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये थांबताय त्याच्यावरून ठरतो. कारण तिथंच खरं कंपाऊंडिंग तुमच्यासाठी ते लागू पडतं. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.